मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या की एकच चर्चा सुरू होते, ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का? टीव्ही चॅनल्सच्या स्क्रीनवर फ्लॅश आणि ब्रेकिंग यांचा मारा 24/7 सुरूच। आणि मग मराठी माणसांच्या मनात काय, तेच राज उद्धव यांच्या मनात, अशा हेडलाईन्स सुरू होतात। आता हे झालं वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनलवाल्यांचं, पण खरंच राज उद्धव एकत्र येणार आहेत का, हा प्रश्नच आहे। 2006 मध्ये वेगळे झालेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 17 वर्षांनी पहिल्यांदा एका मंचावर आले। निमित्त होतं मराठी विरुद्ध हिंदी वादाचं। हिंदी भाषा सक्तीला विरोध करत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले। पण प्रश्न हा आहे, दोन्ही भाऊ आताच एकत्र का आलेत? याला बीएमसी निवडणुकीतलं नवं समीकरण म्हणावं का, की एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पडलेली उभी फूट राज यांना बोचते का? आणि शिवसेना, उभाठा आणि मनसे एकत्र आले तर उभाठा आणि काँग्रेस यांच्या आघाडीचं काय होणार? असे अनेक प्रश्न मराठी माणसांच्या मनात आहेत। ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। नमस्कार, मी विहंग ठाकूर। राजकारणात टायमिंग खूप महत्त्वाचं असतं। मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत हे संजय राऊत यांचं विधान असो, किंवा मुंबईमध्ये शिवसेना, उभाठा आणि मनसे या दोनच पक्षांच्या कार्यकर्त्यांची तळागाळात ताकद आहे, या दोन पक्षांव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाही, हे राज ठाकरे यांचं विधान म्हणजे नव्या युतीची नांदी तर नाही ना, असा प्रश्न मुंबईकरांच्या मनात आहे। तर चला जाणून घेऊया, ठाकरे बंधूंची वज्रमूठ खरंच टिकणार का, की हा केवळ राजकारणाचा खेळ आहे? खरं पाहता राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याआधीपासूनच उद्धव आणि राज यांच्यात दुरावा आला होता। राज ठाकरे यांनी 2006 साली मनसेची स्थापना केल्यापासून ही दरी वाढतच गेली। बाळासाहेब ठाकरे यांच्या अथक प्रयत्नानंतरही दोन्ही भाऊ एकत्र आले नाहीत। मनसेच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व खुजं ठरत होतं, त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी प्रसंगी प्रचाराची धुरा आपल्या हाती घेतली आणि आपल्या खास शैलीत पुतण्या राज ठाकरेचाही खरपूस समाचार घेतला। थोडक्यात काय तर बाळासाहेबांनी आपल्या हयातीत राज यांनाही अंगावर घेतलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। बाळासाहेबांनी थेट सांगितलं की राज यांची शैली लोकप्रिय असली तरी तो करिश्मा जन्मजात असतो, तो नक्कल करून येत नाही। बाळासाहेबांच्या या टीकेनंतरही राज यांनी उलटून उत्तर दिलं नव्हतं, पण उद्धव यांचा मात्र खरपूस समाचार राज यांनी घेतला। उद्धव ठाकरे हे फक्त नावाचे ठाकरे आहेत, आजची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही। उद्धव ठाकरेंच्या हातात गेल्यावर सेनेचा लढाऊपणा संपला। थोडक्यात काय तर त्यांच्यात विस्तवही जात नव्हती। 2009 साली विधानसभा निवडणुकीत मनसेला अल्पावधीत मिळालेलं यश बघता राजकीय विश्लेषकांना आश्चर्याचा धक्का बसला होता। मनसेचे 13 आमदार निवडून आले। 1966 साली शिवसेनेच्या स्थापनेनंतर जे बाळासाहेबांनाही जमलं नाही ते राज ठाकरे यांनी करून दाखवलं होतं। उद्धव यांच्या नेतृत्वात शिवसेनेचं संख्याबळ 44 पर्यंत घसरलं होतं, पण 2012च्या बीएमसी निवडणुकीत मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले। यश मोठं होतं, मात्र उद्धव यांनी बीएमसीत 75 नगरसेवक निवडून आणून आपलं नेतृत्व प्रथमच सिद्ध केलं होतं, कारण मुंबई आणि शिवसेना हेच समीकरण राहिलंय। उद्धव यांनी भाजपसोबत पुन्हा एकदा बीएमसी काबीज केली आणि मुंबईत राज हे छोट्या भावाच्याच भूमिकेत राहिले। आणि मग उद्धव यांच्या नेतृत्वाला झळाळी मिळाली आणि राज यांची मनसे नाममात्र होत गेली। त्या 2017च्या बीएमसी निवडणुकीत राज यांचे 7 नगरसेवक निवडून आले, त्यातील 6 नगरसेवक पुढे शिवसेनेत सामील झाले। इथूनच राज आणि उद्धव यांच्यातील दरी आणखीनच वाढत गेली। 2019 साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तरी राज ठाकरे यांनी उद्धव यांच्यावरील टीका सुरूच ठेवली होती। आता हिंदी विरोधाचं निमित्त का असेना, दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र आलेत। यात मुंबईत ठाकरे ब्रँड टिकवणं हे मोठं आव्हान दोन्ही भावांवर आहे। बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आपणच आहोत असं सांगत दोन्ही ठाकरेंचे सूर जुळले आहेत। यात बीएमसी निवडणुकीचं समीकरण आहेच, पण शिंदेंची शिवसेना मुंबईत फोपावली तर ठाकरे ब्रँड संपुष्टात येईल हे राज ठाकरे जाणतात। म्हणूनच बीएमसी निवडणुकीच्या निमित्ताने का असेना दोन्ही भाऊ वाद मिटवून एकत्र आलेत।
दोन्ही भावांसाठी येणारी BMC निवडणूक ही अस्तित्वाची लढाई आहे। म्हणूनच शिवसेना, उभाठा आणि मनसे यांचाच दबदबा मुंबईवर आहे असं राज यांना सांगावं लागलं। ठाकरे ब्रँड सोबतच मराठी मतांचं विभाजन टाळणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दोन्ही बंधू एकत्र येत आहेत। येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र आल्यास एक गठ्ठा मराठी मतं पारड्यात पडतील असं सांगण्यात येत असलं तरी ते शक्य नाही। मुंबईतील अनेक मराठी माणसं ही भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मानणारी आहेत। त्यामुळे मुंबईतील 38% मराठी मतांपैकी 12 ते 15% मतं भाजपला मिळू शकतात। तेवढीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळू शकतात। 4 ते 5% मतं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि 4 ते 5% मतं काँग्रेसला मिळतील। ही मतांची विभागणी लक्षात घेतल्यास मुंबईमध्ये इतर भाषिक मतदारांची टक्केवारी सुद्धा महत्त्वाची ठरते। 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेला 30.41% मतं मिळाली होती, तर भाजपला 28.30% मतं मिळाली, तर काँग्रेसला 16.69% मतं, मनसेला 8.52% मतं, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 5.74% मतं मिळाली। समाजवादी पक्षाला 4.73%, तर अपक्ष आणि छोटे पक्ष यांना 6.5% मतं मिळाली होती। आघाडीकडे असलेली 19% दलित आणि मुस्लिम समाजाची मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। त्याशिवाय काही प्रमाणात उत्तर आणि दक्षिण भारतीय मतं काँग्रेसकडे वळू शकतात। त्यामुळे मनसेची काही वॉर्डामध्ये असलेली ताकद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी गेम चेंजर ठरू शकते असं मनसे आणि उभाठाचं समीकरण असणार। पण त्याच वेळी मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतंही निर्णायक ठरणार आहेत। जर मनसेशी शिवसेना उभाठाची युती झाली तर मुस्लिम मतांवर शिवसेना उभाठाला पाणी सोडावं लागेल। याचा फायदा काँग्रेसला होईल, पण मागच्या वेळीप्रमाणे मुस्लिम मतं उभाठाकडे गेली नाही त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होईल अशी चर्चा आहे। ही झाली मतांची आकडेमोड। राज आणि उद्धव खरंच एकत्र येणार का? दोन्ही भाऊ एकमेकांना टाळी देणार का? यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागेल। तर ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र येत आहेत हा विषय तुम्हाला कसा वाटला? या विषयावर तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।